एका महिलेचा सिव्हिल हॉस्पिटलच्या 500 मीटर अंतरावरच मृत्यू झाला। नंदुरबार जिल्ह्यातील शहाद शहरातील घटना आहे। उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला। इन्कलाब फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला, तर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मोयदा रस्त्याच्या हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळ एक म्हातारी गेल्या 8 दिवसापासून पडून आहे। आमची टीम लगेच तिथं पोहोचली आणि जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा त्या म्हातारीमध्ये जीव होता। आम्ही तिला पाणी वगैरेही पाजलं। त्या दरम्यान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क केला। त्यांना 3-4 वेळा फोन केला, त्यांनी एकही फोन आमचा उचलला नाही। मग आम्हाला त्यानंतर कळलं की इथल्या प्रशासनाचा, इथल्या डॉक्टरांचा ह्या सगळ्या गैरसुविधामुळे त्या आजीचा जीव गेला। पण सांगायचं एवढंच की हे आत्ताच नाही आहे, याच्या आधी आमची टीम बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांनी जेव्हाही आली, इथे डॉक्टरी अवेलेबल नसतात, कर्मचारीही वेगळे कारणं देतात आणि हे व्हायला नको परत, म्हणून आम्ही ठरवलं की आता हे बाहेर मीडिया थ्रू आलं पाहिजे। आपण 16 तारखेला ऍडमिट केलं दुसरा कुठला जखम, ताप वगैरे असं काही नव्हतं। मानसिकदृष्ट्या आजारी आणि मानसिकदृष्ट्या आजारी असल्यामुळे आम्ही तिला ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिला नंदुरबारला स्पेशालिस्टकडे पाठवण्याची तयारी केली। परंतु ती ऐकण्याच्या स्थितीमध्ये, मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तसं काही आम्हाला करूच दिलं। आम्ही तिला 4-5 वेळा आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन रात्री आणलं, इथं यायची, वरांड्यात बसायची, परस्पर आणि तिला आम्ही ट्रीटमेंट करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।